आम्हाला उजाळा देण्यासाठी, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय जांबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा याच्या वतीने ही स्पर्धा 2 दिवसीय स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये ज्यांचं शुभागमन झालंय आमचे 7 स्टार मधले रामकृष्ण हरिकाकडे, अजितजी पाटील, तसेच मार्तंड प्रोप्रायटर सन्माननीय शरजी गोडे, रोहिताजी गोडे माजी उपसरपंच, दुसरे आमचे भाऊजी रोहिताजी गोडे, या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. तसेच हरट दादा आहेत, हरभक्त पारायण हरटजी, सर्व मान्यवर आपण पाहतोय ज्यांनी व्यासपीठ इथे पहिल्या सामन्यापासून सजवलंय नटवलंय त्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय. आणि लाडके माझे मायबाप प्रेक्षक जे जोडले गेलेत शनिवार असताना सुद्धा, चॉईस बॉल नाहीये सर, फाटला फुटला हरवला किंवा भिजला तरी तुम्हाला न्यू बॉल घ्यावा लागेल. आणि जर तिथे डिफेक्ट असेल तरच, रिंगमध्ये डिफेक्ट प्रोडक्शनमध्ये काय प्रॉब्लेम केला असेल कंपनीने तरीच तुम्ही तिथे चेंज कराल आणि पंचांच्या नजरेखाली तो तुम्ही चेंज करू शकता, परंतु नवीन बॉल घेतला जाईल. तर पहिला सामना समाप्त झाला मित्रांनो. 10:35 मिनिटांनी पहिला चेंडू पडला होता आणि बरोबर 11:21 सामना समाप्त झाला. म्हणजे 46 मिनिटांमध्ये तो 28 धावांचा सामना समाप्त झाला. इथे दुसरा सामना सुरू झालाय. टायमिंग सुद्धा आम्ही तुमचं सेट करतोय. पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटं लागतील आणि तुम्हाला त्या 3 षटकांसाठी 15 मिनिटच वापरायचे आहेत. पहिला चेंडू मार्गस्थ अक्षय थेटे, राऊंड द विकेट, स्विंग केलाय, गिरकी घेतलीये आणि चेंडूला फिरकी देत असताना हा तो पहिला षटकार. राऊंड द विकेट गेलाय. बघा रिप्ले एस्केंटेडमेंट दाखवत आहेत. खूपच खराब चेंडू, लेग स्टिकला सोडून जाताना अशी पूर्णपणे पुढ्यात टाकला आणि त्याला टर्न केलं होतं. सुंदर बॉडी बॅलन्स तिथं फलंदाजा बघितला, पण राज या पहिल्या चेंडूमध्ये आक्रमक झाला आणि त्याने राज सिद्ध केलं, राज निर्माण केलं. राज आणि उद्धव प्रॉब्लेम मध्ये आले, पण इथे राजने सुरुवात चांगली केली आहे षटकाराने. फ्लाइंग स्टार्ट सावराई स्पोर्ट्स एलकुंदे संघाकडून. टॉस जिंकला, नानकरच्या कॅप्टनने फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी जसं निमंत्रित केलं या ठिकाणी लक्षणे फटका सजवला. आणि जो आता चहूबाजूला पाहतोय बॅटर, त्याच्यासाठी आता सापळा रचण्याचा प्रयत्न केला जातोय. हा विकेट टेकर आहे अक्षय थेटे, जबरदस्त बॉलिंग. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही वावेघर या ठिकाणी स्पर्धा कव्हर केली होती, योगी पाटील आणि आम्ही 4 दिवसीय स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये अगदी अक्षय थेटेने जबरदस्त कामगिरी केली, जबरदस्त कामगिरी. अष्टपैलू क्रिकेटर, काहीसा शॉर्ट ऑफ लेन अगदी ऑफस्टिकच्या बाहेर टाकला होता. इथे पायांचा वापर नीटसा झाला नाही. बघा 2 पायांचं अंतर फक्त वाढवलं बॅटर राजकडून, पण तो बॉडी बॅलन्स राखण्यासाठी तुमचं पाय मागे पुढे झालं पाहिजे, त्याला बॅकफूट फ्रंट फूट असं म्हटलं जातं. त्यामुळे रूम तिथे तयार करता आले नाहीये. आणि एक क्विकर रन होता अक्षय थेटेचा, फास्टर वन, डॉट चेंडू काढला. थोडासा पुढ्यात आणि ओव्हर पिचला उडवलंय, चेंडू उंच जातोय, तिथे फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्न झाला सुद्धा होता. झेल पडला होता हातामध्ये, पण तो हातातून निसटला आणि दान झाला जमिनीना. जीवनदान मिळालं ते म्हणजे राजला. चांगला प्रयत्न तिथे झालेला पाहिला आपण फिल्डर कडून. फिल्डर सुद्धा राजच होता तिथे. वा, राज टू राज, जीवनदान दिलं आणि ते धावसंख्या 2 फुलत असताना 8 वरती पाहतो आपण. यावेळेला खराब चेंडू, पुन्हा एकदा दिशाहीन बॉलिंग करतोय. कदाचित राऊंड विकेट जातोय. लेफ्ट हँडला अँगल प्राप्त करायचा असेल, ऑफ कटर मारायचा असेल, परंतु तसं कटर होत नाहीये. आधीचा चेंडू सुंदर सरळ स्टेटरवर होता, मोरेश्वरच्या हातात गेला होता. पंचारी परेश महाजन सरांनी आम्हाला दर्शवलं की हा वाईट चेंडू आहे. दुसरे पंच आपण पाहतोय चौथे स्क्वेअर लेगला ते राजेंद्र सर. आता साईड बदलली, ओव्हर द विकेट जातोय अक्षय थेटे राजसाठी. आणि बघा तिथे साईड बदललीये, फटका सुद्धा बदलता बघितला आपण. फटक्यामध्ये अगदी तिथे टायमिंग अजिबात नव्हतं. मिड ऑफचा मयूर तिथे धावेपर्यंत, शॉर्ट कव्हरला पोहोचेपर्यंत सहजतेने राजने एक धाव जोडली. संघाची धावसंख्येमध्ये भर झाली आहे. 2 अंकामध्ये पोहोचली संघाची धावसंख्या बिनबाद 10. सावराई स्पोर्ट्स एलकुंदे विरुद्ध आई गावदे स्पोर्ट नानकर असा सामना इथे रंगत असताना आपण पाहतोय. चहूबाजूला प्रेक्षक जोडले जात आहेत. कैलासवासी बाळरामजी बाळको घोडे एक प्रेक्षक स्टँड सुद्धा आपण पाहतोय जो डाव्या बाजूला आहे. आणि प्रवेशद्वाराजवळ सुद्धा एक स्टँड उभारलेला आहे. सर्व स्टँड मध्ये प्रेक्षक आता जमले जात आहेत. उद्यापर्यंत संध्याकाळपर्यंत प्रेक्षक जागा सोडणार नाहीयेत. फास्टर वन होता, अगदी तिथे हाफ वॉली घेऊन ड्राईव्ह केलं तर सहजतेने अगदी सुंदर पद्धतीने सेफ शॉट खेळतोय, फ्रंट फूट ड्राईव्ह आणि स्ट्राईकला आणलं राजला. लेफ्ट हँडर राज असल्यामुळे काहीसा तो विघातक सिद्ध होतो हे पाहिलंय रोहित याने. त्याला बरोबर संधी दिली स्ट्राईक रोटेट करण्याची. अशीच खेळी केली होती योगेश्वर. आणि आपण बघितलं निखिल जाधवने
जर्मन स्पोर्ट खंडवल बीच्या वतीने. एका बाजूला रोगेश्वर शांत होता, दुसऱ्या बाजूला तिथे निखिलने आक्रमकता दाखवली होती. ह्याच गोष्टी असतात, जसं एका नाण्याच्या दोन बाजू, दोन्ही बाजूंना तितकंच महत्व असतं, छापा किंवा काटा. जसं आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःख, आपल्या आयुष्यामध्ये नवरा बायको, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अगदी साम्य दाखवत असतात क्रिकेटच्या माध्यमातून. राऊंड द विकेट. आता मात्र अँगल प्राप्त झाला, सुंदर चेंडू काढला अगदी अक्षय थेटेने. टप्पा पडला, काहीसा आत वळला गेला होता आणि अगेंड स्पिन मारचा प्रयत्न होता बॅटरचा, तो प्रयत्नामध्ये असफलता आली आणि पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाली पाहिजे. आपण विकेटचं पतन नाही झालं, पण तो लागोपाठचे 3 चेंडू सुरेख हाताळले. 3 चेंडूमध्ये मागच्या 2 धावा दिल्या, त्याच्या अलीकडे एक वाईड होता, त्यानंतर डबल होती, एक डॉट होता आणि पहिला षटकार होता. अशा प्रकारचा लेखाजोखा मला देवेश सांगतायत. बिनबाद 11 धावा पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर सौराष्ट्र स्पोर्ट्स एलकुंदेच्या. तिसऱ्या सामन्यासाठी मी टॉससाठी आवाज देऊ इच्छितो. जहानमान चौदरपाडा विरुद्ध जयांबिका देवरुमपाडा पंडित गोडे म्हणजेच यजमान यांचा संघ आहे. 2 हात करतील इन ऍक्शन मध्ये. तगड्या संघाच्या विरुद्ध 2 हात करणार आहेत. चांगली फाईट असेल. चांगलं बनण्यासाठी तुम्ही नेहमी मोठ्या संघाच्या विरुद्ध खेळलं पाहिजे, हे फार महत्वाचं असतं मित्रांनो. जसे भारतरत्न गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर नेहमी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगत असतात की मी सर्वात जास्त धावा जोडल्या त्या ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध जोडल्या, म्हणून मी उभारला गेलो, मी उभारी घेतलीये आणि माझा कॉन्फिडन्स वाढत गेला. का तुम्ही जेव्हा मोठमोठ्या संघांना गारद करता, त्यांना तोंड देता, हरताय किंवा जिंकताय काही असो, परंतु तुमचा जो अनुभव असतो ना, तो तुम्हाला फार पुढे घेऊन जात असतो. म्हणून कधी पण मोठ्या संघाविरुद्ध चांगल्या तयारीने उठायचं असतं आणि लढायचं असतं. त्यावेळेला तुम्ही जेव्हा विजय प्राप्त करता, तेव्हा मात्र त्यानंतर तुमच्याकडे कोणी कमी बघणार नाही, कमी तुमच्याकडे काही नसणार आहे. म्हणून आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा असं म्हटलं जातं की जेव्हा हे जग तुम्हाला कमजोर समजत असेल. आणि पंडित गोडे दादांचं आगमन, वेलकम, सुस्वागतम. नाव घेतलं आणि त्यांचं आगमन झालं. त्यांची स्पर्धा आणि त्यांचा सामना पुढचा असेल. नवीन षटक हाताळतो शुभम, पहिला चेंडू घेऊन ड्राईव्ह केलाय, आडवा झाला तर तिथे एकदाचा लाईन गेला. ड्राईव्ह पाहतो आपण अगदी ऑर्थोडॉक्स मिड विकेट आणि कावकळूच्या मध्ये. तिथे अक्षय थेटे सज्ज आहे. 1 धाव मिळते रोहितला आणि संघाच्या खात्यामध्ये 1ने वाढ होत असताना 11 वरती पाहतो आपण सौराष्ट्र स्पोर्ट्स एलकुंदे संघ बिनबाद. स्ट्राईकला राजला आणले. चांगली रणनीती वापरली जाते, चांगली स्ट्रॅटेजी वापरली जाते. म्हणतात ना की जिंकण्याची क्षमता एवढी ठेवा, जिंकण्याची क्षमता एवढी ठेवा की समोरच्याने तुम्हाला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट कारस्थान रचले पाहिजेत. फार सुंदर वाक्य आहे स्वामी विवेकानंद साहेबांचं. त्यांचा जन्मदिवस सुद्धा 12 जानेवारीच होता. अजितजी पाटील दादा, स्वामी विवेकानंद साहेबांचा जन्मदिवस 12 जानेवारी. रामकृष्ण हरी काकडे साहेब, आपल्याला सुद्धा माहिती असेल. शॉट आपल्याला इथे फोर्स केला, हा टर्न करत होता ऑन साईडला, पण तो तिथे ऑफ साईडला लॉफ्ट करायचा प्रयत्न होता. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये तो चेंडू पॉइंटला जात असताना वेगाने तिथे फिल्डर आलाय अंकल. कव्हर करेपर्यंत तिथे राजने 2 धावा कव्हर केल्या आणि संघाची धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 14 वरती पाहतो आपण सौराष्ट्र स्पोर्ट्स एलकुंदे संघाची. पुढचा सामना बिग फाईट. जहानमान चौदरपाडा सज्ज रहा आणि यजमान जयांबिका देवरुमपाडा पंडित गोडे आणि टीम. या स्पर्धेचे ते आयोजक सुद्धा आहेत. तुमचं टायमिंग सेट झाले, लक्षात घ्या, जास्त वेळ घेऊ नका बॉलिंग करण्यासाठी. शुभम, आधीचा सामना 46 मिनिटात पार पडलाय, बरोबर 8 षटकांचा मुकाबला, 4-4. ओव्हरपिच घ्यायचा होता पण तो उलटाच मेला. तिथे बॅट स्लाइस झाली होती, चेंडू टर्न झाला बघा, पॉइंट कडे जातो वेगाने. तिथे फ्लाइंग स्लिपचा गलीचा फिल्डर येईपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे रोहितने. आणि काय समजदारी बघा रोहित आणि राजची पाहतो आपण. राजने धाव पूर्ण केली आणि रोहितला स्ट्राईकला आले जो रायटी आहे. धावसंख्या 1 ने पुढे एलकुंदेची. 15 वरती बिनबाद. विकेटचं पतन नाहीये आणि तरी सुद्धा जास्त जोखीम घेत नाहीयेत, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेत आहेत. कदाचित दोन्ही बॅटरची मानसिकता अशी की पहिल्या 2 षटकामध्ये आपण अगदी शांतपणे खेळायचं, त्यानंतर अटॅक आपण सुरू करू तिसऱ्या षटकापासून. तसं काय आपल्याला पाहायला मिळतंय. शॉट आपल्या हो, चेंडू घुसला होता. वा, अलीकडे टप्पा आणि काय चेंडू मध्ये ताकद वापरली होती शुभमने. हा सुद्धा उगवता तारा आहे दानकर संघाचा. वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर म्हणून तो बनतोय आणि त्यांनी स्वतःला बनवले, घडवले सुद्धा. मागच्या वर्षापासून शुभमचं नाव गाजतंय. इथे सुद्धा 4 चेंडू टाकले त्याने, सिंगल डबल सिंगल डॉट. फक्त 4 धावा खर्च केल्या, मस्त कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. म्हणजे संघाची धावसंख्या पाहतो आपण ती एलकुंदे 15 वरती बिनबाद. 5वा चेंडू आडवा झाला, लॉफ्ट केलाय, ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. तिथे अंकलच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. सुंदर झेल टेकन बाय अंकल अँड फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हलियन.
माफ करा, हा शुभमचा शेवटचा चेंडू आणि बॅकफुटला गेला. काय स्क्वेअर कट केला, अपी स्क्वेअर कट चेंडू वेगाने जात असताना बॅकवर्ड पॉइंट झोन कडे, डीप झोन कडे 4 धावा. याला म्हणतात शास्त्रोक्त पद्धतीने खेळणं, यालाच म्हणतात मेरिटनुसार खेळणं, याला म्हणतात परफेक्ट बॅटिंग, यालाच म्हणतात परफेक्ट शॉट सिलेक्शन आणि परफेक्ट तालमेल. बॅट आणि बॉलचा संपर्क, फुटवर्किंग सुंदर होतं, नजर छान होती, आई लाईनच्या समोर चेंडू होता आणि मेरिटनुसार अगदी अपी स्क्वेअर किट खेळलं या ठिकाणी बॅटरने. तो म्हणजे प्रीतम प्यारे, प्रीतम नावचा बॅटर आलाय आणि त्याने चौकार मारला. धावसंख्या 4 पुढे 19 वरती पाहतो आपण एलकुंदे या संघाची. गडी बाद झालाय तो रोहित, ज्याने समतोल पद्धतीने पार्टनरशिप केली होती, परंतु त्याच्या बॅटमधून चौकार षटकार आपल्याला पाहायला नाही मिळाला. राजने आतापर्यंत षटकार मारला आणि पहिला चौकार जो आला इनिंगचा तो प्रीतमने मारलाय. आणि या स्पर्धेचा पहिला चौकार आपण बघितला तो मारला गेला होता निखिल जाधव जवानुमान खांडवल बीच्या या बॅटरकडून आणि षटकार मारला गेला होता आपण बघितलं तो सुद्धा निखिल जाधवकडून. त्यानंतर योगेश्वर पाटीलने हात खोलले होते. पहिल्या सामन्यामध्ये 48चं टार्गेट दिलं होतं, या सामन्यामध्ये टार्गेट किती सेट होईल ते आपण अजून सांगू शकत नाही. परंतु आतापर्यंत 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतो आपण 19 वरती. एक गडी बाद टीम सावराई स्पोर्ट्स एलकुंदे. अंकित दळवीच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. ह्या तिसऱ्या षटकासाठी तो कार्य करेल. समोर आहे त्याच्या लेफ्ट हँडर राज. सन्मान्य आमचे बारामदार पुन्हा आलेत. 7 स्टार मधले 3 स्टार जोडले गेलेत एकमेकांना. त्रिवेणी त्यांचा संगम झालाय. ओम सयामले लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. दर आठवड्याला 1 ते 2 स्पर्धा आपल्याला ह्या परिसरामध्ये पाहायला मिळतात. काय लक्षणीय क्रिकेटचं कार्य सुरू आहे आणि फार चांगली नजर या आमच्या सर्व स्टार लोकांची. आणि ते नजरेच्या मध्ये कैद होणार हा झेल टिपला जाईल का? येस, दॅट्स इट, टेकन फ्रॉम राज. फलंदाज बाद. दुसरा धक्का लागतो टीम एलकुंदे संघाला राजच्या स्वरूपात. चातुर्य अंकलचं अंकित दळवी चाणक्य क्रिकेटर आहे. अष्टपैलू कामगिरी करू लागलाय. स्पेशलिस्ट होता बॅटिंगचा, परंतु त्यानंतर त्याच्या बॉलिंगची अगदी सुंदरता सर्वांनी पाहिली. त्याला पाहिलं गेलं आणि त्याची आता आपण बॉलिंग सर्व पाहतोय. देखणी बॉलिंग करतोय हा अंकित दळवी. 3 चेंडू पडलेत, एक वाईट टाकलाय. आहे आमचा ऍक्शन जबरदस्त. काना 2 चेंडू गेला आणि बॅटची कडा घेऊन जात असताना सॉफ्ट डिस्मिसल. कॉट बेंच मध्ये फलंदाज बाद होतोय. विकेट टेकन फ्रॉम अंकित दळवी अँड विकेट कीपर ऑल्सो. म्हणतात ना की जो आवडतो सर्वांना तोच आवड आहे देवाला.
कधी कधी आपण विचार करतो की इतक्या कमी वयामध्ये एखादी व्यक्ती का निघून गेली, का स्वर्गवासी झाली. त्याचं कारण असतं की देव पण प्रेमाचा भोग केला असतो मित्रांनो. त्यालाही वाटतं की मला लवकरच ह्या व्यक्तीचं प्रेम पाहिजे, मी ज्याला पाठवले त्याला पुन्हा मी बोलवतोय. आणि अशा वेळेला एक आपल्यामध्ये दुःखद घटना घडते आणि काहीतरी निमित्ताने परमेश्वर त्या व्यक्तीला आपल्यामधून घेऊन जात असतो. नवीन बॅटर आलाय, देव. देवा आणि देवा इथे मात्र बीट होतंय. फ्लाइंग डिलिव्हरी फ्रॉम अंकित दळवी. रायझिंग बाउन्सर होता तिथे. टप्पा अचूक होता. शॉर्ट लेन नसताना तिथे गुड लेन मध्ये टप्पा पडला आणि मस्त फ्लाय केलं होतं. हे व्हेरिएशन फार महत्वाचं असतं. बघा रिलीज रिप्ले दाखवत असताना एसके एंटरटेनमेंट. हो काय सुंदर अगदी बाउन्स झाला होता आणि असाच बाउन्सर होता वकारी न्यूजचा. 1989 साली सचिन तेंडुलकर साहेबांच्या अगदी कपाळाच्या मध्ये लागला होता, नाकाच्या वर, आणि रक्ताच्या थारोळमध्ये रक्त बंबाळ झाले ते गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर. परंतु त्याने हार मानली नाहीये. धावसंख्या इथे स्थिर 21 वर. काहीशी थांबवली धावसंख्या दुसऱ्या षटकापासून. शुभमने मस्त बॉलिंग केली, त्याच्या पावलोती पाऊल ठेवून अंकित कमबॅक करतोय. पुन्हा एकदा जबरदस्त बॉल. वा, जागाच नाहीये, चान्स नाही बॅटरला. पावलांचे हालचाल करतोय परंतु शॉट सापडत नाही बॅटरला की नक्की कुठला शॉट मला खेळायचा आहे. मला लेग ग्लान्स करायचा आहे, लेग स्वीप करायचा आहे, की स्विंग करायचं आहे, की साधा स्वीप करायचा आहे, हा प्रश्न तिथे पाहायला मिळतो. आपण द्विधा मनस्थिती आहे बॅटरची. तुमची मानसिकता स्ट्रॉंग पाहिजे, तुमची मानसिकता मजबूत पाहिजे कुठल्या पण गोष्टीसाठी. चांगला चांगला रिलीज करतोय. हा सुद्धा चेंडू चांगला होता, त्याला टर्न केला अगदी डिस्टन्सच्या बाहेर निघून आडव्या बॅटने आणि अक्रॉस द लाईन येत असताना तिथे वेगाने शुभम येतोय, कव्हर करतोय आणि अशा पद्धतीने सुंदर षटक हाताळलं शुभमच्या पाठोपाठ अंकित दळवेने या षटकामध्ये सुद्धा वाईट टाकून सुद्धा मस्त आधी चमक दाखवली. चमकदार बॉलिंग त्याच्या या माध्यमातून झाली. एक वाईट पडला आणि 2 सिंगल, अशा 3 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केल्या अंकित दळवीने. 3 षटकाची समाप्ती आपण पाहतोय. ही पहिली इनिंग सुरू आहे सामन्याची. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये एलकुंदे संघाची धावसंख्या 22, 3 गडी बाद. मध्ये आपण पाहतोय 23 वरती. बॉलर चुका करतात पण तो बॅटर त्या चुकांचा नीटचा फायदा उचलत नाहीयेत. कारण अंकितने सुद्धा वाईट टाकला होता, संकेतने सुद्धा टाकला. इथे समोर फोर्स केलाय, मनगटी फटका. एलिव्हेशन नाही, अंतर नाही तिथे. अक्षय थेटे ज्याच्या हातातून झेल निसटणं म्हणजे वाघाच्या जबड्यातून शिकार निसटण्यासारखं आहे. वेल टेकन फॉर अक्षय थेटे. फलंदाज बाद.
शून्यावरती बाद. गुड बॉलिंग फ्रॉम संकेत दळवी. जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे जिल्ह्यामध्ये. 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 तब्बल प्रेक्षकांचा विचार केला त्या स्पर्धेमध्ये वावीगडची मोठी स्पर्धा होती, अप्पासाहेब शिंदे चषक. आणि वरप आई गावदेवी विरुद्ध आई गावदेवी नानकर ही लढत होती. 3 षटकात अक्षय थेट्टे वगैरे आणि सर्वांनी मस्त बॉलिंग केली होती. 16 धावा दिल्या होत्या आणि 4थ्या षटकामध्ये डायरेक्ट धावफलक 53 झाला. 37 धावा कुठल्या गेल्या आबाकडून. 6 षटकार लागोपाठच्या एक नो सुद्धा पडला गेला होता आणि तो नक्कीच ती इनिंग साहिल कधी विसरणार नाही. परंतु त्या सामन्यामध्ये नानकरने जबरदस्त जसं तसं उत्तर दिलं आणि सामना जिंकून दाखवला. पण तो आबाचे ते 6 षटकार पाहू शकता युट्यूबवरती. जबरदस्त त्यांनी प्रेक्षणीय षटकार मारले होते. इथे ती वेळ आता जवळ आली आहे. मोठी धावसंख्या रचण्यासाठी मोठा मानस आणि मोठे फटके दाखवायला लागतील. ते फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर आलाय अच्युत ऑन स्ट्राईक. अच्युत हो बॅटची कडा आणि मोरेश्वर सुतारच्या हातामध्ये हॅट्रिकचा चेंडू. टाळ्या वाजवा संकेत दळवीसाठी. जबरदस्त फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम संकेत दळवी. टेकन हिअर हॅट्रिक इन दिस टुर्नामेंट. पहिला ठरलाय तो विक्रमादित्य ह्या स्पर्धेचा. कैलासवासी देवीदास गोडे स्मृती चषक देवरुमपाडा या ठिकाणच्या स्पर्धेमध्ये संकेत दळवी नानकच्या खेळाडूने प्राप्त केले हॅट्रिक. जबरदस्त बॉलिंग. आपला 2 पीस ऑफ बॉलिंग बघा. काय कटर वापरतोय, काय गुगली करतोय, काय राईस करतोय. सुंदर. जसं अंकितनी सुद्धा छाप सोडली त्याच्याच भावाने इथे पूर्णपणे छाप टाकून सर्वांची नजरा इथे वेधून घेतल्या त्या स्पर्धेमध्ये. धावफलक पुढे जात नाहीये. धावसंख्या 23 वरतीच आहे आणि नवीन बॅटर येतोय. अच्युत बाद झाला. अच्युत पटवर्धन एक नाव मला आठवते, एक चांगला क्रिकेटर. आणि ते जितू आलाय. जितूच्यासाठी इथे 2 चेंडू शिल्लक आहेत. एकही धाव आतापर्यंत बॅटमधून नाही. एक वाईडच्या रूपात फक्त धाव दिली आहे आणि अगदी विकेटची हॅट्रिक प्राप्त केली आहे. पहिला विक्रम स्थापित केलाय तो संकेत दळवेने. जय हनुमान स्पोर्ट्स चौदपाडा कॅप्टन आणि जय अंबिका देवरुमपाडा पंडित गोडे आणि टीम कॅप्टन टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. 5वा चेंडू मार्गस्थ करतोय. समोर बॅटर आला जितू. धावसंख्या 23 वरती. स्टार्ट अपलाईन पुन्हा एकदा फोचा प्रयत्न. तिथे मोरेश्वर सुद्धा अजून एक झेल टिपलाय. हो किती विकेट घेतोय संकेत दळवी. अगदी त्याचं पोट भरत नाहीये, समाधानी नाहीये. सचिन तेंडुलकर म्हणायचे की आपण धावांमध्ये विकेटमध्ये समाधानी राहायचंच नाहीये. जितके जमते तितके विक्रम स्थापित करायचे. तिने लागोपाठचे 4 विकेट प्राप्त केले संकेत दळवीने. धक्के पे धक्का हो गया पक्का. धावसंख्या 23 असताना इथे तब्बल 7 गडी बाद झालेत एलकुंदे स्पोर्टचे. यस देजे धन्यवाद. सुंदर अगदी बॉडी बॅलन्स राखून विकेट किपर मोरेश्वर सुतारने फॉलिंग झेल टिपला. पडता उचलला. स्वतःला सुद्धा पडू दिले नाही, झेलला सुद्धा पडू दिले नाहीये. चाणाक्ष क्रिकेटर आहे आणि लास्ट टू गो असेल. नवीन बॅटर आलाय योगेश. धावसंख्या स्थिर 23 वरती. पुढे जात नाहीये. सेबरच्या चेंडू कटर वापरला. जबरदस्त आर्ट स्विंगर लेग कटर. काय व्हेरिएशन्स दाखवले संकेत दळवीने. दोन्ही पण भावाने चांगले संकेत. आणि या ठिकाणी संकेतने एकच धाव खर्च केली. आधीच्या षटकात अंकितने 3 धावा खर्च केल्या आणि तो सुद्धा आपण पाहतो एक धाव जी दिली आहे फक्त वाईडच्या रूपामध्ये. एकदा टाळा होऊन जाऊ द्या का संकेत दळवीसाठी, ज्याने लागोपाठचे 4 गडी बाद केले. एकच धाव खर्च केली. वा. टॉस साठी या. तिथे धावसंख्या उभी झाली. ती टोटल पाहतो आपण 23 आणि 24चं टार्गेट असेल. 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी टीम आई गावदे स्पोर्ट नानकर समोर. 24 विन विदिन 24 डिलिव्हरीज. या कॅप्टन ऑफ चौदरपाडा जय हनुमान आणि जय अंबिका देवरुमपाडा पंडित गोडे आणि टीम यांचा कॅप्टन. सन्माननीय मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर शिराजी गोडे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. फिल्डिंग लगेच लावून घ्या मैदानामध्ये. 2 मिनिटं जास्त घेतली इनिंगसाठी
आणि ते आम्ही शरदजी घोडे साहेबांना निमंत्रित करतोय. दादा या, आपल्या शुभ असते टॉस. आपण पाहू शकता शरदजी घोडे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. यजमान विरुद्ध पाहुणे. छापा कॉल देवेश चाचानी टॉस जिंकलाय देवरुंगपाड्याने. स्प्राईट टॉस विनिंग कॅप्टनसाठी दादा द्या. जय सुता स्पॉन्सर स्प्राईट क्लिअर आहे, खेळायचं सुद्धा क्लिअर आहे देवेश. आणि 2 झाडं. झाडे लावा झाडे जगवा, मस्त संकल्पना. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचेरे. रोज सकाळी उठलं की पाणी टाकायचं, तोपर्यंत पाणी प्यायचं नाही आपण, असा आमचा इशारा तुम्हाला असेल. धन्यवाद शरदजी, आपण बसा. निलेशजी कोळी आपलं हार्दिक स्वागत, आपण आलात. टॉस जिंकला देवेश आणि होम ग्राउंड आहे, प्रेशर असेल, काय निर्णय घ्यावासा वाटतोय? नंतर सांगतो डिसिजन. डिसेंट नंतर आहे तुमचं नियोजन आहे. तुम्हाला असं जाणवतं सकाळपासून की काहीतरी कमी पडते की अगदी व्यवस्थित चालली आहे? तुमचं मनोगत काय? सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्यात. आणि किती मेहनत या स्पर्धेसाठी, किती दिवसापासून तुमची तयारी सुरू होती? सगळ्या पोरांनी मेहनत घेतली, आम्ही धन्यवाद करतो पोरांचा. आणि काय प्रॅक्टिस करू शकले का डायरेक्टली खेळायचं आहे? प्रॅक्टिस थोडीफार नाही आहे, पण तरी आम्ही ट्राय करू बेस्ट. आणि जर्मन चौधरपाडा एक फार मोठं नाव झालंय आणि अनेक चॅम्पियन पदे त्यांनी पटकावलेत या स्पर्धेमध्ये. काय दबाव घ्याल की नॅचरली खेळणार? नाही, आम्ही नॅचरल केलो. येस, डिसिजन पेंडिंग आहे राजा. तुझं म्हणणं काय की तुझा जो संघ आहे जबरदस्त अगदी चॅम्पियन का चॅम्पियन बनत चाललाय, मध्ये काय डगमगले काहीसे, काय चुका झाल्या असं लक्षात आलं? हो नक्कीच. काय चुका वाटल्या बॉलिंगमध्ये. आणि काय त्यात सुधारणा आता केली आहे? हो नक्की. हां, एका देवरुंगपाडच्या क्रिकेटला एक टी शर्ट होत नाहीये फिटिंगमध्ये, साईजमध्ये. आधी कळवलं जाते, लाईव्हमध्ये कळवलं जाते, लक्षात घ्या. तुम्हाला जर बॅटिंग मिळेल तर किती धावा योग्य असतील? 40 ते 45. ठीक आहे, तुला ऑल दी बेस्ट. चल, सामना सुरू होणार आहे. तर टॉस जिंकल्या देवरुंगच्या देवेश कॅप्टनने. डिसिजन पेंडिंग आहे सर पुढच्या सामन्यासाठी, जो आपण डावचा पाठलागासाठी. आणि योगेश पाटील असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू यू सर. धन्यवाद. आपण सन्मान घेतो एक. आपले महोदय आपल्यामध्ये आहेत, मान्यवर. मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आपल्यामध्ये आहेत शरद दादा घोडे, यांचा आपण शुभ सन्मान करतोय आपल्या मंडळाच्या वतीने. सन्माननीय माजी उपसरपंच साहेब देवीदासजी घोडे, रोहिदासजी घोडे, त्यांच्या शुभ हस्ते करूया आपण इथे सन्मान. शरदजी घोडे यांची उपस्थिती आपण पाहतोय. अनेक स्पर्धांमध्ये येत असतात शरददादा घोडे, आपण त्यांना नाही विसरू शकत. त्यांचा चेहरा, अगदी बॉडी फिटनेस आणि चांगला सपोर्ट, जसं ते बिल्डिंगला चांगला सपोर्ट, मोठमोठे बार वापरतात 18 mm 36 mm चे, असे आमचे बिल्डर्स अँड डेव्हलपरचे जन शरददादा घोडे यांचा हा इथे सन्मान होतोय. आमचे उपसरपंच साहेब देवदासजी घोडेच्या शुभ हस्ते. उपस्थित सर्व मान्यवर, त्यांचं आम्ही शब्दस्मरणाने स्वागत करतोय. आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय पुढच्या सामन्यासाठी तो जय अंबिका स्पोर्ट देवरुंगपाडच्या कॅप्टनने. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट अँड बॅटिंगसाठी निमंत्रित केले चौदरपाडा संघ कॅप्टन. आपण लक्षात घ्या, तुम्हाला बॅटिंग करायचे पुढच्या सामन्यामध्ये. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. योगेश पाटील सर. धन्यवाद मनोज कर्वे सर. लक्ष खूपच छोटं आहे आणि पावशेर या ठिकाणी षटकाला सुरुवात केली प्रीतमनं. दरम्यान इतडगावची शरदजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मी या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मोरेश्वर सुतार आणि अंकित दलवीची सध्या आपण सलामी जोडी पाहत आहोत. पहिल्या षटकाचा केलं मार्गस्थानी आतापर्यंत 6 धावा फलक्यावरती लागलेल्या आहेत. फक्त 24 धावांचं इथे मात्र लक्ष समोर असेल. बॉल टू रन इक्वेशन
असं वाटलं होतं की मात्र चांगली धावसंख्या पहिल्या इनिंगमध्ये जय सावरा येईल कुंदी संघाच्या वतीने मात्र उभारली जाईल, परंतु गोलंदाजी लाज जबाब पाहिले आपण. आई गावदेवी नानकर संघाच्या वतीने पाहतो या ठिकाणी ऑन साईडला मात्र फुल करायचं होतं, परंतु शॉट मिडविकेटला अगदी फ्लॅट झेल उडाला आणि कुठल्या प्रमाणे चुकी केली नाहीये आणि पहिल्या विकेटचं पतन होतं असताना फलंदाज अंकित दलवी बॅक टू द डगआउट. पहिल्या विकेटचं पतन पाहिलं आपण या ठिकाणी. अंकित दलवी इथे मात्र पाहू शकेल माघारी परतला, एकही धाबेचे त्याने योगदान दिलं नाहीये आणि न्यू बॅटर पाहू शकेल संकेत दलवी आलाय मैत्रीच्या आतमध्ये. मोरेश्वर सुतारच्या सोबतीला राहून तो विकेट मारा करतो गोलंदाज प्रीतम. ओ चांगला ड्राईव्ह पाहतो, परंतु कव्हरला चांगला क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु एस्टनवरती निशाणा साधू शकला नाहीये. चांगली गोलंदाजी मात्र करावं लागेल. 24 धावांचा तुम्हाला संरक्षण जर इथे करायचं असेल तर मात्र कंजूशी गोलंदाजी तुम्हाला इथून करावी लागेल. या स्पर्धेचा आपण विचार करता हरिभक्त पारायण स्वर्गीय बारामचे घोडे स्मृती चषक 2026 आणि या स्पर्धेसाठी जे अंबिका दोरपाडा संघातील सर्व खेळाडूंनी सर्व सहकार्याने मात्र चांगली मेहनत घेतलेली आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि गॅप चांगल्या प्रमाणे पाहतोय आणि तसं जर पाहिलं तर हा पटका सुतारचा सिग्नेचर स्ट्रोक आहे आणि पाहू शकाल त्या ठिकाणी चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना 4 धावांसाठी चौकार. तर चर्चा सुरू होती की स्पर्धा पाहू शकाल कमी वेळेमध्ये मात्र या ठिकाणी एवढं मोठं देखणं नियोजन आपण पाहतोय, त्यासाठी मात्र पंडितजी गोडे असतील त्यांची संपूर्ण जे सहकार्य आपण पाहतोय सतीजी गोडे, अनिकेत गोडे, केतन गोडे, संकेत गोडे, अभिषेक गोडे, ओमकार गोडे, हर्षद गोडे, मंथन गोडे, सागर गोडे, जयेश सुतार, तुषार गोडे, केतन बजागे, वैभव गोडे, देवेश गोडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आणि ग्रामस्थ मंडळ देवरुंगपाडा यांच्या माध्यमातून चाकळली जाणारी स्पर्धा. परंतु मित्रांनो येणाऱ्या काही काळामध्ये या स्पर्धेचं जे आयोजन असेल ते मात्र डे नाईटच्या स्वरूपात राहणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये असोसिएशनचे संघ आणि असोच्या व्यतिरिक्त जे संघ आहेत त्या सर्व संघांना मात्र त्या स्पर्धेमध्ये सहभाग दिला जाणार आहे. आणि प्रत्येक वर्षी आपण पाहतोय की जे अंबिका दोरपाडा संघाच्या माध्यमातून साकारली जाणारी जी स्पर्धा आपण कव्हर करतोय त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी आपण नाविन्य पाहत असतो आणि या सत्रामध्ये नाविन्य का आहे तर प्रत्येक संघाला आपण एक रोपटो देतोय, एक संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय की झाडे लावा, झाडे जगवा. कारण सध्या आपण पाहतो की निसर्गाचं जे ऑक्सिजन आहे ते मात्र थोडं आपल्याला कमी मिळतो आणि त्यामुळे मात्र हा चांगला मेसेज या स्पर्धेच्या वतीने आपण देतो आणि या प्रत्येक सामनावीर पुरस्कारासाठी तब्बल 10 पारितोषिक आपण देतोय आणि आजवर या विभागामध्ये आपण कधीही कुठल्या स्पर्धेमध्ये एवढं सामनावीर पुरस्कार पाहिलेले नाहीत आणि ते आज आपल्याला जे अंबिका देवरुपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. दुसरा षटक गोलंदाज गजानन भरपूर अनुभवी खेळाडू आहे, अनेक वर्षापासून या खेळाडूला आपण या संघाच्या माध्यमातून खेळताना आपण पाहतो आणि इथे मात्र थोडंसं फ्लॅट देण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा फटका पहिल्या चेंडूवरती संकेत बाहेर काढणार, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नाही. निर्धावाने सुरुवात करतोय आपल्या षटकाला. पुन्हा फ्लॅट देण्याचा प्रयत्न, स्वतः विकेट किपर चेंडूकडे चाललाय, जोपर्यंत चेंडू उत्तम फेक करेल तोपर्यंत सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. वेलकम ओमकार गोडे. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला आयोजक संघ मात्र इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. जे अंबिका दोरुंगपाडा विपक्ष जय हनुमान चौधरपाडा म्हणजे 2 पाडे खेळणार आहेत एकमेकांच्या विरोधात, परंतु जिंकेल कोणता पाडा थोड्या वेळामध्ये त्याचा रिझल्ट आपल्याला जरूर पाहायला मिळेल.
स्थिती जर पाहिली तर या सामन्यावरती कुठेतरी गावदेवी नानकर संघाची मजबूत पाहतोय, परंतु अजून जर पाहिले तर पॉझिटिव्ह सोच आहे. जय सावरा कुंदे संघाची पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज आणि चेंडूचा लागली शॉट बॅकवर्ड कव्हर पॉइंटला. सिंगल धाव तिथे मात्र चुकली जाईल, तत्पूर्वी सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. चोबीचा पाठला करत असताना 13 फलकावरती लागल्या गेल्या आणि अजूनही 11 धाव्यांची गरज आहे. तब्बल 15 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक, म्हणजे लो स्कोरिंग सामना इथे मात्र पाहायला मिळतो. असं वाटतं की हा सामना लवकरात लवकर फिनिश होतो की काय, कारण येणाऱ्या बॅटरमध्ये अजूनही अक्षय थेटेच येणं बाकी आहे. आज अक्षय कोहली अकरा होत्या पहिल्या षटकामध्ये. आज काही कारणास्तव साहिल जाधव सुद्धा मात्र संघामध्ये नाहीये आणि ते फटका हवेत खेळलाय. 17 चेंडूखाली पोहोचला आणि काय जबरदस्त अनुमान राहिला त्या ठिकाणी. शेवटच्या क्षणाला मात्र हाताची उंजल बाहेर काढली आणि त्या उंजलीमध्ये चेंडूला कैद केला आणि फलंदाज संकेत दलवी आता मात्र माघारी चाललाय. धक्का लागणारा दुसरा टीम गावदेवी नानकर संघाला. पुन्हा पाहू शकला ठिकाणी फुलटॉस वरती ऑन ड्राईव्ह आणि चेंडूचा लागली वाडीश मिड विकेटला. वेगाने मात्र 17 पोहोचले गेले, तत्पुरती सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती अक्षय तेडीच्या बॅटमधून निघाली. परंतु आता पंचाने इथे या टीव्ही पंचाची मदत घेतलेली आहे रनआउटसाठी. कंट्रोल रूम मध्ये पाहू शकेल पंच गोकुलदास पाटील सर सज्ज आहेत आणि आता मात्र जरूर त्या ठिकाणी पाहणी करतील. आणि जी स्पर्धाची आपण चर्चा सुरू केली होती, या पंडितजी गोडे साहेबांच्या माध्यमातून साकारली जाणारी स्पर्धा असेल कमिंग सून आहे मित्रांनो. जे अंबिका क्रिकेट संघ देवरूंच्या वतीने मात्र ती स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. तब्बल 36 संघांना त्या स्पर्धेमध्ये सहभाग दिला जाणार आहे. असोसिएशन संघ असतील 30 आणि असोसिएशनच्या बाहेरील संघ असतील 36, म्हणजे एकूण 66 संघांना त्या स्पर्धेमध्ये सहभाग दिला जाणार आहे. आणि या सर्वच्या सर्व संघांना मात्र जेवणाची सोय असेल त्या स्पर्धेच्या माध्यमातून. डे नाईटचं स्वरूप असेल. नॉट आउट तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. हो जबरदस्त सल्ला, एक ब्रेक. चेंडू पडल्यानंतर पाहू शकाल अगदी गिर चेंडू मात्र त्याकडे अगदी बाहेरच्या दिशेने झपकून निघाला. डॉट बॉलला मात्र सांगता 2 षटकांचा केला, पण इथे पाहू शकाल या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती लागल्या 14 धावा. येणाऱ्या 12 चेंडूचा केला दोन शिल्लक 10 धाब्यांची गरज. तर त्या स्पर्धेमध्ये मित्रांनो पहा, प्रवेश फी असेल 12,000 रुपये. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असेल 1,00,000 रुपये व मानाचा चषक. द्वितीय क्रमांकासाठी पारितोषिक असेल 50,000 रुपये व चषक. आणि या तृतीय क्रमांकाचा पारितोषिक असेल 25,000 रुपये व चषक. अशी तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळणार आहे. याच क्रीडांगणावरती ती स्पर्धा असेल. ग्रामीण ओपनचे 30 संघ असतील आणि डे मध्ये आपले जे असोसिएशन संघ 36 त्या संघांना मात्र खिलवण्याचा या ठिकाणी निर्धार केलाय पंडितजी गोडे साहेबांनी. हा चषक जो पाहतोय 2 दिवसांचा आहे. शेवटचे 12 बॉल सामना करेल अक्षय थेटे. 12 बॉल आणि 10 धाव्यांची गरज. गोलंदाज सज्ज झाला त्या ठिकाणी. हो चांगला चेंडू. युवा आहे परंतु प्रतिभाशाली गोलंदाज पाहायला मिळतोय. त्याच्यावरती संधी सोपवलेली आहे संघटनाकडे आणि तो आज विश्वासार्थ मात्र इथे ठरवणार का. चमत्कारी गोलंदाजी आता मात्र इथे करावी लागेल जय सावराई एलकुने संघाच्या गोलंदाजांना आणि तो चमत्कार मात्र आपल्याला या ठिकाणी
गोलंदाजाच्या वतीने मात्र पाहायला मिळू शकेल का, आणि जर इथे चमत्कार झाला तर मात्र संपूर्ण एलकुंदेकरांचा मात्र या गोलंदाजाला नमस्कार असू शकेल. आतमध्ये येणारा चेंडू इन स्विंगर, आणि त्याही चेंडूवरती मात्र अक्षय तेटे बीट झालाय. जबरदस्त मात्र या ठिकाणी दोन्ही चेंडूची आपण हाताळली पाहिली. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. अगदी चेंडूवरती फिंगर रोल केला आणि तदनंतर अचानक चेंडू टेकऑफ सुद्धा झालाय. अचानक बाउन्स मिळाला, स्विंग अँड बाउन्स, आणि तिथे मात्र विट होताना पाहायला मिळतो अक्षय तेटे. जबरदस्त इथे पाहतो सुरुवात पाहतो गोलंदाज अतुलच्या माध्यमातून. 10 बॉलमध्ये 10 चेंडू, धावांची गरज. बॉल रिक्वेशन मिडॉप आतमध्ये, मिडॉपच्या डोक्यावर चेंडू बाहेर काढलाय आणि चेंडू सरळ निघून चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इनसाइड आउटचा देखणा नजराना पेश केलाय थेटेनं आणि ठोकला हा चौकार. अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे जिल्ह्यामध्ये. थोडाफार प्रेशर मात्र पाहिलं तर त्या ठिकाणी बॅटर अक्षयवरती वाढत चालवतो, परंतु या फटक्याने मात्र पूर्णपणे तो फेशियर रिलीज केलाय. कारण इथून आता मात्र विजयासाठी फक्त 6 धाब्यांची गरज. रेबसचा फटका बाहेर काढला, प्रॉपर कनेक्शन, परंतु डीप पॉइंटला फिल्डर तैनात, त्याने पकडला जाईल. म्हणजे ज्याप्रमाणे प्लॅनिंग कडे गरजेची होती, प्लॅनिंग मात्र इथे सक्सेसफुल ठरली. आणि फलंदाज अक्षय थेटे बादून माघारी चालायला लागणारा तिसरा धक्का टीम गावदेवी नानकर संघाला. ऍक्शन रिप्ले. आणि नवीन फलंदाज मयूर दलवी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिली सफलता अतुलच्या खात्यामध्ये, कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी मिस्टेक केली नाहीये. डीप पॉइंटच्या फिल्डरनं फटका तर खूपच छान सजवला, परंतु जिथे फिल्डर होता तिथे मात्र त्यांनी झाका निवडली आणि त्याच्यामुळे मात्र थेटे मात्र त्या ठिकाणी स्वस्तात बाद झाला. 5 धाबांचं योगदान दिलं बाद होण्यापूर्वी. 8 बॉल शिल्लक आणि 8 बॉलमध्ये आता विजयासाठी इथून अजूनही 6 धाब्यांची गरज आहे. 18 धाबा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतं. 24चा पाठलाग सध्या सुरू आहे आणि त्या 24 धाबा करण्याकरिता आता मात्र कुठेतरी आपण जर पाहिलं तर नानकर संघाने फलंदाजाला मात्र घाम फोडला असं म्हणावं लागेल. क्रिकेटचा खेळ आहे, परंतु लक्ष सुद्धा की वेळ आपण थोडंसं कमी खर्च करा. रोहितला विनंती असेल, कारण आज आपल्याला नॉनस्टॉप क्रिकेट खेळवायचं आहे मित्रांनो. मयूर दलवी एक्झॅक्टली पाहिजे तर एका चेंडूवरती हा सामना तो फिनिश करू शकतो, परंतु थोडंफार या ठिकाणी प्रेशर वाढलाय फलंदाजांवरती. 8 बॉलमध्ये विजयासाठी 7 धाब्यांची गरज. गोलंदाज पुन्हा अतुल, कडक शॉट, जबरदस्त परफेक्टली या ठिकाणी मिडल केलाय आणि चेंडू चाला अगदी स्टॅक कव्हरच्या बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. सारी आज या मैदानामध्ये. जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे जिल्ह्यामध्ये. विजयापासून 2 पावलं दूर टीम आई गावदेवी नानकर. चांगला खेळ पहिल्या सामन्यामध्ये आज नानकरच्या वतीने आपण पाहतोय. इथे मात्र पाहू शकाल अगदी सिंगलसाठी तो मात्र प्रयत्न हलक्या हाताने मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. बॅटची हलकीची कडा आपण पाहिली आणि सिंगलच्या बरोबरीने स्कोर आर लेवल. विजयापासून आता मात्र फक्त या ठिकाणी 1 धाव दूर असेल टीम गावदेवी स्पोर्ट नानकर. पहिला सामना जो आपण पाहिला तोही मात्र एकतर्फा होता आणि पहिल्या सामन्यामध्ये पाहू शकेल जर्मन खांडवल बस संघाने एकविरा नानकर संघाला पराभूत केलेला होता. आणि दुसरा सामना पाहू शकेल गावदेवी नानकर विपक्ष सावरा एलकुंदे आणि तोही सामना मात्र कुठेतरी आपण पाहतो की एकतर्फा झालेला आहे. 1 धाबीची अजूनही आवश्यकता आहे. परंतु यानंतर पाहायला विसरू नका पुढील सामना असेल जय हनुमान सोदरपाडा विपक्ष जय अंबिका देवरुमपाडा. नाणेफेकी जिंकली या ठिकाणी जय अंबिका देवरुमपाडा संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. शेवटचे 6 बॉल आता मात्र या ठिकाणी
ते हाताळण्यासाठी गोलंदाज दक्ष मात्र या ठिकाणी सज्ज झालाय. हे सिंगल धावा तर वाचवण्यासाठी पावशेकर सावरा येईल कोणते संघाने आता मात्र सर्व क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली क्लोज पाहायला मिळत आहेत. हो पहिला बॉल डॉट आलाय आणि अशाच प्रमाणे तुम्हाला मात्र 7 डॉट बॉल इथे हाताला लावा लागतील. सुरुवात तर चांगली केली आहे दक्षनं. राऊंड द विकेट आला पहिल्या चेंडूवरती पावशेकर मोठ्या फटक्याने सामना मात्र फिनिश करण्याचा प्रयत्न मयूर दलवीचा होता, परंतु त्या ठिकाणी चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये. 5 बॉल शिल्लक, 5 बॉल मध्ये आता एका धावेची गरज. ती धाव आता मात्र इथे ओ हो डेड बॉल. कुठेतरी दक्षला मात्र परफेक्टली ग्रीप मिळाली नाहीये आणि त्यामुळे मात्र त्याच्या हातातून चेंडू निसटला गेला. पाच बॉल एका धावेची गरज. राऊंड द विकेट मारा करतोय. ओ कट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पडलं, फिल्डर तैनात, सिंगल कंप्लीट आणि विजय, पहिला विजय या ठिकाणी आई गावदेवी विस्फोट नांदकर संघाने स्पर्धेमध्ये प्रस्थापित केलाय. अभिनंदन टीम नांदकर आणि हार्ड लक टीम जय सावराई एलकुंदे. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने या स्पर्धेमध्ये प्रथमताच डबल हॅट्रिक कंप्लीट केली. तब्बल 4